कलम करणार आहे नागवेलीच्या पालाचा आपण गुट्टी कलम करणार आहे। असं पिशवीमध्ये पूर्ण कोकोपीट भरून घ्यायचं आहे। कोकोपीट भरल्यानंतर फिट्ट बांधायचं आहे। अशा पद्धतीने हा वेल याच्यामधून आर पार घातलेला आहे, त्याच्या जॉईंटवरती मुळ्या फुटतात। हा कोकोपीट पूर्ण भिजवून घ्यायचा आहे आणि फिट्ट बांधायचा आहे। साधारणतः 40 ते 45 दिवसामध्ये चांगल्या प्रकारे मुळ्या फुटतात आणि नवीन नागवेलीचं रोप तयार होतं। याच्या पाठीमागून 1 इंचावरती कट करायचा आहे। हे आपण त्याच्या पाठीमागून या ठिकाणाहून 1 इंचावरती कट करायचा, पुढे रोप तयार होतं। मित्रांनो, आपल्याला आता बघा हा नागवेलीच्या पालाचा व्हिडिओ मला दाखवतो आहे। ह्याच्या गुट्टी कलम आपण बांधून पूर्ण झाले, पण याचे बांधताना घ्यावायची काळजी काय करायची हे बघा, ह्या दोन हे जे जॉईंट आहे, ह्या जॉईंट ह्या जॉईंटवरची पानं काढून टाकायची आणि ते 2 इंच्या मध्ये घ्यायची आणि हे पानं पण काय फेकून द्यायची गरज नाही। बघा मी काढलेले 2 पानं आहेत, ते दोन्ही पानं आपल्याला खाण्यासाठी काम येतात। नागिनीचे पानं अत्यंत हृदयाला चांगले असतात, त्याच्यामुळे नागिनीचे पानं खायचे। आणि बघा हा व्हिडिओ याच्यामध्ये कोकोपीट घेतलेलं आहे। इतर कुठल्याही प्रकारची साल काढायची गरज नाही, डायरेक्ट कोकोपीट टाकून होल मारायचं पिशवीला आणि इथं बांधायचं, फिट्ट बांधून घ्यायचं, कोकोपीट भिजून घ्यायचं। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। त्याच्यानंतर मी आंब्याच्या झाडाचा पण गुट्टी कलमाचा व्हिडिओ टाकणार आहे। आंब्याच्या झाडाला साल काढावं लागते, पण याला साल काढण्याची गरज नाही। मित्रांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि मित्रांनो मजेत राहा। हे बघा सुंदर असं झाड आहे आणि आता त्याचा कलम तयार झाल्यानंतर अशाच प्रकारचं नवीन रोप तयार होणार आहे। झाडाचा लूक कसा सुंदर आहे, फक्त 6च महिन्याचा प्लॅन्ट आहे हा।